हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अभिनेत्री होती. पडद्यावर ज्या दुःखी आणि हृदयस्पर्शी भूमिकेमुळे त्यांना ट्रॅजेडी क्वीन म्हणून संबोधले जायचे, ती अभिनेत्री म्हणजेच मीना कुमारी. 1950 ते 60च्या दशकात त्या प्रचंड लोकप्रिय होत्या. बैजू बावरा, साहिब बीवी और गुलाम, काजल आणि पाकीजा यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना अनेक मोठमोठे पुरस्कार देखील मिळाले आणि अनेकांकडून कौतुक देखील झालं. पदरी यश आलं असून मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एकटेपणा आणि अनेक अडचणी होत्या. त्या वेदना त्यांच्या अभिनयातही दिसून येत होत्या. त्यांचं खरं नाव महजबीन बानो असतं. त्यांचा जन्म होताच त्यांना त्यांच्या वडिलांनी अनाथाश्रम बाहेर सोडलं आणि नंतर येऊन त्यांना परत घरी नेलं. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चित्रपटसृष्टीत काम करू लागल्या आणि अवघ्या 20व्या वर्षीच बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टार बनल्या. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत 4 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. अवघ्या 18व्या वर्षी मीना कुमारी या कमाल अमरोही यांच्या प्रेमात पडल्या. त्यांच्याशी लग्न देखील केले, मात्र लग्नानंतर त्यांचं अख्खं आयुष्यच बदललं. त्यांच्यावर अनेक बंधने लागण्यात आली आणि काहीच दिवसात ते दोघेही विभक्त झाले. 3दा त्यांचे गर्भपात देखील झाले. त्यानंतर मीना यांना लिव्हर सिरोसिस झालं. तरीही मीना यांनी मद्यपान सोडलं नाही. वांद्रे येथे त्या एकट्याच राहू लागल्या. काहीच दिवसात मीना कुमारी यांचं लिव्हर पूर्णपणे निकामी झाले आणि वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी या सुंदर अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचे पहिले पती देखील आले नाही. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीची कायमची मोठी हानी झाली. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्री मीना कुमारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.